इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. इचलकरंजीत खाकीचा कडकडाट, 782 भाईदादांची पोलिसांसमोर पळताभुई थोडी, 113 जणांचा करेक्ट कार्यक्रम. सदाचार आणि कायदा या शब्दाशी जन्मजात वैर घेतलेल्या इचलकरंजी परिसरातील भाईदादांची आणि सराईत गुन्हेगारांची पुरती पाचावर धरण उडाली आहे. निमित्त आहे कोल्हापूर पोलिसांनी राबवलेल्या एका धडक आणि विशेष प्रतिबंधक कारवाईच्या मोहिमेचे. कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून आणि गडिंग्लजच्या अप्पर पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी एका रात्रीत असा काही करेक्ट कार्यक्रम केला की शहरातील आणि परिसरातील पांढरपेशा गुन्हेगारांचे धाबे पुरते दणाणले आहेत. शिवाजीनगर, इचलकरंजी, कुंदलवाड, हुपरी आणि राधानगरीत या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या कायद्याचा असा काही बडगा फिरला आहे की एरवी रस्त्यावरून छाती फुगवून फिरणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार आता पोलिसांसमोर हात जोडून उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत. गुन्हेगारांची जत्रा आणि खाकीची शाळा. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा ही मोहीम सुरू झाली तेव्हा गुन्हेगारी विश्वात जणू भूकंपच झाला. मोकाचे महाभाग 2पेक्षा जास्त गुन्हे नावावर असणारे सराईत नुकतेच जेलची हवा खाऊन बाहेर आलेले मान्यवर, हिस्ट्री शीटर, गँग लीडर आणि अंमली पदार्थाचा काळाबाजार करणारे अशा एक ना अनेक नमुन्याची पोलिसांनी एकाच वेळी कुंडली गोळा केली. तब्बल 782 रेकॉर्डवरील आरोपींना खाकी वर्दीचा इंगा दाखवत पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पोलीस ठाण्यात भरलेल्या या गुन्हेगारांच्या जत्रेत पोलिसांनी केवळ त्यांना बसवून ठेवले नाही तर त्यांच्याकडून सविस्तर माहितीचे सर्वेक्षण फॉर्म भरून घेतले. एरवी कायद्याला केराची टोपली दाखवणाऱ्या या बहादरांना पोलिसांनी शांतता, सुव्यवस्था आणि चांगल्या वर्तणुकीचे असे काही डोस पाजले की अनेकांना थेट सुधारण्याचा साक्षात्कार झाला असेल यात शंका नाही. 113 जणांवर हातोडा आणि 2 थेट जेलमध्ये. केवळ तोंडी उपदेश करून पोलीस थांबले नाहीत तर कायद्याचे दात किती तीक्ष्ण असतात याचा प्रत्यय त्यांनी थेट कारवाईतून दाखवून दिला. विशेष दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासमोर या सर्व बहादरांना सादर करण्यात आले आणि एकाच फटक्यात 113 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाईचा हातोडा मारण्यात आला. यामध्ये वॉरंट प्रकरणातील 7 अट्टल आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यापैकी 2 जणांची रवानगी थेट न्यायालयीन कोठडीत म्हणजे जेलच्या अंधार कोठडीत करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या या ॲक्शन मोडमुळे इचलकरंजी परिसरातील सामान्य जनतेने सुटकेचा श्वास सोडला आहे. सराईत गुन्हेगारांवर वचक कसा ठेवायचा आणि कायदा सुव्यवस्थेचा धाक कसा निर्माण करायचा याचा उत्तम वस्तुपाठच जणू पोलीस विभागाने घालून दिला आहे. गुन्हेगारी करायची असेल तर आधी पोलिसांचा हा स्पेशल ढोस पचवण्याची ताकद ठेवा, नाहीतर सरळ मार्गाने जगा असाच कडक इशारा या मोहिमेतून देण्यात आला आहे. आता या खाकीच्या ढोसचा सराईत गुंडांवर किती काळ परिणाम टिकतो आणि त्याचे उरले अवसान कधी गळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. प्रेस मीडिया लाईव्हसाठी इचलकरंजी येथून गजानन शिरगावे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.